नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि आपल्याकडे नवनीत प्रकाशनचे पुस्तक असेल, तर त्या पुस्तकामध्ये स्वाध्याय क्रमांक 3.2 मध्ये जे प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं काय आहेत, पर्याय काय आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात. तर त्या स्वाध्यायामध्ये असलेला पहिला प्रश्न म्हणजे हा अशा स्वरूपाचा आहे बघा. एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे, ती संख्या कोणती? 2010च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यांची पर्याय आहेत बघा, 14, 42, 49 आणि 35 हे 4 पर्याय आहेत. तर आता बघा मित्रांनो, ह्या एक संख्या 50हून लहान आहे, म्हणजे ह्या चारही संख्या 14, 42, 49, 35 या चारही संख्या ह्या 50हून लहान आहेत आणि 7च्या पटीमध्ये आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, पण 3च अवयव असणारी ती संख्या आहे. तर या सर्वप्रथम आपल्याला काय करावं, या चारही संख्यांची आपल्याला काय करावं लागतील, अवयव पाडावे लागतील आणि अवयव पाडल्याच्या नंतर ज्या संख्येचे 3 अवयव पडतील, ती संख्या हे आपण आपल्या याचं प्रश्नाचं उत्तर असेल. तर त्यानुसार आपण 14चे अवयव पडूयात. 14चे अवयव बघा मित्रांनो, 14चे अवयव 1, 2, 7 आणि 14 हे अवयव पडलेले आहेत. 42चे अवयव पाडू आपण. 42चे अवयव 1, 2, 3, 6, 7, 14, 21 आणि 42 हे अवयव पडलेले आहेत. त्यानंतर बघा आपण 49चे अवयव पडूया. 49 1, 7 आणि 49 हे 3च अवयव पडलेले आहेत आणि 35चे अवयव पडलेत. 35चे अवयव आहेत 1, 5, 7 आणि 35 4 अवयव पडले. म्हणजे बघा, ही जी 3 नंबरची संख्या आहे का नाही, 49, या संख्येचे फक्त 3च अवयव पडलेले आहेत आणि हे 3 अवयव पडलेले असल्यामुळं 49 ही सी या ठिकाणी पर्याय आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे माहिती आहे का मित्रांनो? सी, 49. त्यानंतर दुसरा प्रश्न, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत बघा मित्रांनो, 1, 3, 7 आणि 37. आता बघा मित्रांनो, 37चे समजा आपण विभाजक जर शोधले, तर सर तुम्हाला माहिती आहे 37ची सर्वात लहान 37 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे 37चे 1 आणि 37चे 2च विभाजक आहेत आणि 1 हा सर्वात लहान असल्यामुळं 1 हा पर्याय या ठिकाणी ए या ठिकाणी आलेला आहे. म्हणून या 37 या संख्येचं सर्वात लहान विभाजकाचं उत्तर किती आहे? ए 1 आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग असेल. पहिली संख्या आपण काय करूया? एक्स म्हणूया. दुसरी संख्या आपण काय करूयात? एक्स अधिक 1 मानूया आणि तिसरी संख्या ही एक्स अधिक 3 म्हणूया. एक्स अधिक 3 आणि या सगळ्यांची बेरीज काय आहे? 15. तर आपण काय करू? 15 आहे. तर आपण एक्स 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 हे 3 एक्स झाले. 3 एक्स झाले तर 3 एक्स अधिक 4, 3 एक्स अधिक हे इथे 2 असायला पाहिजे होतं. 3 एक्स अधिक 3 झाले बघा, बरोबर 15. आता 15. आता काय झालंय, 3 एक्सला 3 एक्स दशलक्ष ठेवायचे, 3 एक्सला 3 एक्स दशलक्ष आणि हे जे 3 आहेत का नाही, हे बरोबरच्या नंतर 15च्या नंतर गेल्यामुळं वजा होतात आणि वजा झाल्याच्या नंतर आता आपण 3 एक्स बरोबर 15 मधून 3 गेले, 12 राहिले. आता एक्सला एक्स दशांश या ठिकाणी, एक्सला एक दशांश 12 आणि हे 12च्या हे 3 आहेत का नाही, हे 3 इकडे गेल्याच्यानंतर काय होतात? भागले होतात, म्हणजे 3 3 चोक 12, 4. एक्सची किंमत किती आली? 4 आली. पहिली संख्या 4, दुसरी संख्या 5 आणि तिसरी संख्या काय येईल? 6 अशा स्वरूपाची येईल. तर त्यांनी काय सांगितलं? मधल्या संख्येचा वर्ग. मधल्या संख्येचा वर्ग, मधली संख्या ही काय आहे? 5 आहे. म्हणजे 5चा वर्ग काय आहे तुम्हाला माहिती आहे? 25. आणि 25 कुठे आहे? पर्याय क्रमांक बीचं उत्तर आहे. म्हणून उत्तर हे या ठिकाणी बी आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा, चौथा प्रश्न. चौथा प्रश्न, 1632 ही संख्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा, मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत. तर अवयव पडणाऱ्या संख्या आपण या ठिकाणी शोधूया बघा. 16 आणि 16 गुणिले 24 ह्या दोन्ही संख्येचे अवयव भरपूर पडतात, म्हणजे अवयव पडू नयेत असे म्हणाले. या दोन्ही संख्येचे भरपूर अवयव पडतात.
34 आणि 48 ह्या दोन्ही संख्या समसंख्या आहेत, त्यामुळे याही संख्येचे भरपूर अवयव पडतात. आणि 17 आणि 96 यापैकी 17 ही संख्या मूळ संख्या आहे. 96चे अवयव पडतात, पण 17चे अवयव पडत नाहीयेत. आणि 32 आणि 51 ह्या दोन्ही संख्या म्हणजे संयुक्त संख्या आहेत, त्यामुळे या संख्येचे भरपूर अवयव पडतात. त्यामुळे हेही उत्तर नाहीये, हेही उत्तर नाहीये, हेही उत्तर नाहीये आणि हेही उत्तर नाही, म्हणजे ही 3 नंबरचं याचं उत्तर असावं. तर त्यासाठी आपण काय करूया, 17 आणि 96 आणि 17ची काय करू आपण गुणाकार करूया. 96 गुणिले 17चे गुणाकार करून बघूया. एखादं उत्तर जर आलं तर आपण उत्तर हेच पर्याय हेच उत्तर आहे असं आपण धरूया. 7 सेकंद 42, 42ला 2 झाले 4, 7 9 63, 63 4 67, 67. आता पुन्हा काय करूया, 1 6 6 1 9 9. आता आपण काय करूया, म्हणजे बेरीज करूया. हे 2 6 13 3 आणि 7 16. हा चालेल एक आणि 16. 1632 याचं उत्तर आलेलं आहे. 1632 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 17 गुणिले 96 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे बघा. 110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर आपल्याला काय करायला, 110 या संख्येचे विभाजक आपल्याला शोधावे लागतील. तर त्यासाठी आपण 110चे विभाजक या ठिकाणी मांडणी करूयात. 110चे 1 2 5 10 11 22 55 आणि 110 हे 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 काय आहेत, विभाजक आहेत. या 8 विभाजकापैकी मूळ अवयव आपल्याला शोधायचे. याच्यापैकी बघा, हे 2 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, 11 ही एक काय संख्या आहे, मूळ संख्या आहेत. आता हे एकूण किती होते आपले, 1 2 3 4 5 6 7 8 8 ते 8 मधून किती केली काढले आपण, आता मूळ संख्या किती काढल्या, 8. या 8 मधून आपण काढल्या मूळ संख्या काढल्या 3 काढल्या, तर किती उरले, 5 उरले. म्हणजे मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा 8ने एकूण विभाजक जास्त आहेत. म्हणजे हे पर्याय क्रमांक 3 सी मध्ये 5 उत्तर आलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे बघा. 60चे विभाजक आहेत. 60चे विभाजकामध्ये तुम्हाला माहिती आहे 60चे विभाजक आहेत आणि त्याचे पर्याय आहेत बघा. हे ए बी सी डी हे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या संख्या दिल्या आहेत, पण तुम्हाला सगळ्या माहिती आहे कोणतीही संख्या असल्या त्या संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो. या ठिकाणी बी मध्ये एक पहिला अवयव ए दिलेला आहे, 1 दिलेला आहे, म्हणून हेच उत्तर याचं आहे. यामध्ये 1 दिलेलं नाही, याच्यामध्ये 1 दिलेलं नाही, याच्यामध्ये 1 दिलेलं नाही, याच्यामध्ये 1 दिलेलं नाही, त्यामुळे हे उत्तर असू शकणार नाही. त्यानंतर 7वा प्रश्न. 7वा प्रश्न आहे बघा. 60ची मूळ अवयव आहेत. 60चे मूळ अवयव आहेत. त्याची पर्याय प्रश्न ए बी सी डी हे 4 पर्याय आहेत. त्यापैकी मूळ अवयव आपल्याला शोधायचे आहेत. मूळ अवयव बघा मित्रांनो, मूळ अवयवामध्ये त्या प्रत्येक संख्या ही मूळ असायला पाहिजेत. 10 ही मूळ संख्या नाही, त्यामुळे हे तर उत्तर असणारच नाहीये. 2 5 6 याच्यामध्ये 6 ही मूळ संख्या नाहीये, म्हणून हेही असणारच नाहीये. त्यानंतर 2 3 2 2 3 5 ह्या मूळ संख्या आहेत. आता त्याची आपण काय करू, गुणाकार बघा. बेबी बेदून 4 4 त्रिक 12 12 पंच 60 बरोबर आलेले आहे. आणि याच्यामध्ये पण ही दोन्ही संख्या मूळ संख्या नाही, त्यामुळं हेही असणार नाही. हे तर सी क्रमांकाचं याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, 2 प्रौढ माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 777 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष आहे, अशा स्वरूपात 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. 2015च्या नवोदय परीक्षेमध्ये आला होता. जे उत्तर पर्याय आहेत बघा, 87 81 57 आणि 75. तर सर्वप्रथम आपण काय करूया, 770चे काय करूया मित्रांनो, या ठिकाणी अवयव करूया. या ठिकाणी बघा, 770 लहान संख्या कोणती आहे, 2 आपण काय करूया, भाग द्या. बे एक बे, बे दोन्ही 4, बेत्रिक 6, उरला 1, बे आठी 16, पुन्हा उरला 1, बे पंच 10. आता पुन्हा काय करूया आपण, याला कितीने भाग देऊया, 5 ने भाग देऊ पहा. 3 ने भाग जात 35, उरले 3, पुन्हा 5 7 35. आता 5 7 35. आता काय करूया, या 77ला भाग देऊ. 77ला 7 ने भाग जाते, एक 7 7 एक 7, 11 आलेले.
आता 11ला भाग देऊया. 11ला पण 11ने भाग देऊया. 11 एक 11. म्हणजे अवयव काय आले तर बघा मित्रांनो, 2, 5, 7 आणि 11 हे पर्याय आलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी 2 आणि 5चा जर आपण गुणाकार जर केला, बे पंचे 10 होते. पण त्याने काय सांगितले, दोन्ही व्यक्ती काय आहेत, प्रौढ आहेत. दोन्ही व्यक्ती वयांच्या माणसांची वयांची दोन्ही प्रौढ माणसांचे वय हे प्रौढ आहेत. म्हणजे ते प्रौढ आहेत म्हणजे त्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजेत. आणि 2 गुणिले 5 जर केलं तर त्याचं 10च येतंय, म्हणून ते तर उत्तर असू शकणार नाही. पण आपण काय करूया, तो तिरकस करूया. दोन प्रौढ माणसांची वय दोन प्रौढ माणसांची वय म्हणजे त्यांची वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणून आपण काय करूया, बे पंच 10 याचं गुणाकार जर केला तर तो 10 उत्तर 10 येईल. 10 हे प्रौढ माणसाचं वय असू शकणार नाही. म्हणून आपण काय करूया, 5 7 35. 5 7ला गुणूया, 5 7 35 येते बघा. 5 7 35 आणि 11 दोन्ही 22. 11 दोन्ही 22. 11 दोन्ही 22 यांचं आपण काय करूया, बेरीज करूयात. तर बेरीज येते बघा मित्रांनो 57. 57 याचा अर्थ 57 हे पर्याय क्रमांक सी 3 मध्ये दिलेले आहे. म्हणून त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, 57 वर्ष आहे असं म्हणावं लागेल. ते उत्तर क्रमांक सी आहे. त्यानंतर नवा स्वरूपाचा प्रश्न आहे, 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. तर या ठिकाणी बघा, मूळ अवयव काढण्याची हा शब्द खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये याही संख्येमध्ये सगळे काही मूळ अवयव आहेत. याही संख्येमध्ये सगळे काही मूळ आहेत, पण याच्यामध्ये एकही संख्या मूळ म्हणजे एक संख्या ही 8 ही संख्या मूळ संख्या नाही. पण हे येतं याचं उत्तर नाही. याच्यामध्ये पण ही 4 ही संख्या मूळ संख्या नाही. त्यामुळे हेही याचं उत्तर नाही. आपण जर बघितलं, वेगवेगळे दोन 4 4 4 1 4 4 दोन्ही 8 8 1 8 8 दोन्ही 16 16 1 16 16 दोन्ही 32 याचं उत्तर या ठिकाणी 32 आलेलं आहे. म्हणजे हेच उत्तर याचं 100% असायला पाहिजे. आता आपण काय करूया, याचं बीचं काढून बघूया. 3 1 3 3 2 6 3 3 9 9 1 9 9 2 18 8 1 18 2 36 याचं 36 उत्तर आले. म्हणजे हे तर उत्तर नाहीये. म्हणून ए ह्याचं पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 10व्या स्वरूपाचा प्रश्न आहे, 8च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे. म्हणजे 8चा पाडा आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल. आणि याचे पर्याय बघा, 60 70 80 आणि 100. तर आपण काय करूया, 8ची आपण काय करू, गुणिते करूया. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 32 हे 4 अवयव आहेत. आणि याची आपण या गुणितांची काय करूया, आपण बेरीज करूया. बेरीज जर केली तर ती बेरीज किती येते बघा मित्रांनो, 8 आणि 16 8 आणि 16 किती होतात, 24 24 आणि 24 48 48 आणि 32 80. या ठिकाणी 80 उत्तर आलेले आहे. 80 सी क्रमांक सी या पर्यायाचं उत्तर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सी 80 आहे. त्यानंतर 11व्या स्वरूपाचा प्रश्न आहे बघा, 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती. याचे पर्याय बघा, 10 9 7 आणि 16 हे 5. 3 5 15 ही तीन संख्येचा दोन संख्येचा गुणाकार करूया, 15 आले. आता 15 आपण पडूया, 15 1 15 15 दोन्ही 30 15 त्रिक 45 15 चौक 60 15 5 75 15 सखी 90. 1 2 3 4 5 आणि 6 6 पर्याय आलेले इथे. 11व्या स्वरूपाच्या प्रश्नाचं उत्तर डी हा पर्याय बरोबर आहे. अशा स्वरूपाचे या संदर्भात आपल्याला कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.